नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, उन्हाळी सुट्टीचं महत्त्वपूर्ण वेळापत्रक आपल्या समोर आलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि हे अपडेट होणार आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. तर बघा ताईंनो, जिल्हा परिषद बीड महिला व बालविकास विभागाचं आलेले हे परिपत्रक आहे. दिनांक तुम्ही याची पाहू शकता, 31/3/2026 हे परिपत्रक आहे. प्रति बघा, बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, सर्व जे काय बीड विभागामध्ये येत आहेत त्या सर्व प्रकल्पांना हे लेटर देण्यात आलेलं आहे. हे लेटर वाचण्याच्या अगोदर मी सर्व सेविकाताईंना, मदतनीसताईंना एक विनंती करते. ताईंनो, आपल्या संघटनेने एक शासनाला पत्राद्वारे देखील कळवले आणि त्यांनी मंत्रालयात देखील जाऊन अंगणवाडी सेविका मदतनीसांना 1 महिना मे महिन्याची सुट्टी द्या अशी मागणी केली आहे. परंतु ती मागणी अजूनही मंजूर करण्यात आलेली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकाताईंना, मदतनीसताईंना यावर्षी कशा पद्धतीने सुट्टी असणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विषय बघा काय आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सन 2026-27 या वर्षातील उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याबाबत संदर्भ बघा, माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना रायगड भवन मुंबई यांचे पत्र, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांचे जे 16/10/2008चं पत्र आहे त्यानुसारच हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे, याचा संदर्भ देण्यात आलेला आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये दिलेल्या सूचनानुसार सन 2026-27 या वित्तीय वर्षात एकात्मिक बालविकास सेवा योजनेत अंतर्गत ग्रामीण बालविकास प्रकल्पात कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सन 2026-27 या वर्षी पुढील नमूद कालावधीकरिता मदतनीसांना 15 दिवस व सेविकेंना 15 दिवस याप्रमाणे उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे. दिनांक बघा, 1/5/2026 ते 15/5/2026 या कालावधीमध्ये अंगणवाडी मदतनीस यांच्याकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे. 2 नंबरचा ऑप्शन बघा, 16/5/2026 ते 31/5/2026 या कालावधीची अंगणवाडी सेविका यांच्याकरिता उन्हाळी सुट्टी ही मंजूर करण्यात आलेली आहे. वरील 1 व 2 याप्रमाणे सुट्टी देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंगणवाडीतील लाभार्थ्यांना 300 दिवस आहार वाटप करणे आवश्यक असल्याने त्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच सर्व अंगणवाडी सेविका यांनी 15/5/2026 पर्यंत पोषण ट्रॅकरवरील सर्व नोंदी अद्ययावत करण्याची दक्षता घ्यावी. बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी सदर नोंदी घेतल्या जातील यावर संनियंत्रण करावे. तर बघा ताईंनो, अत्यंत महत्त्वाचं हे पत्र आले आणि या पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे अगोदरच्या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये अंगणवाडी मदतनीसांना सुट्टी मंजूर करण्यात आली आहे, त्याच्यानंतर सेविकेंना मंजूर करण्यात आलेली आहे. आता का त्यांना अगोदर सुट्टी मंजूर करण्यात आली हेच देखील कारण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कारण की 1 ते 15 तारखेदरम्यान अंगणवाडी सेविकेंनी जी काही पोषण ट्रॅकरवरील नोंदी आहेत त्या नोंदी अद्ययावत करून मगच सुट्टीवर जायचे अशा सक्त याच्यामध्ये सूचना देखील देण्यात आलेल्या आहे. आता बोलूया संघटनेविषयी. बघा, संघटनेने मागणी केलेली अगदी रास्त आहे. सर्वांना सुट्टी भेटते, योग्य मागणी केलेली आहे आणि ती मागणीशी मी सुद्धा सहमत आहे आणि आपल्याला सर्वांना 1 महिना सुट्टी मिळावी याच्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करत आहोत. आम्ही देखील प्रकल्प स्तरावर संघटनेच्या माध्यमातून वारंवार विनंती करून अंगणवाडी सेविका मदतनीसांना पूर्ण 1 महिना मे महिना पूर्ण भरपगारी सुट्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच बघा, सरकारने याच्या संदर्भात सकारात्मक पाऊल उचलूया असं म्हटलेलं आहे. केंद्र शासनाच्या ज्यावेळेस सूचना येतील त्यावेळेस जर त्यांनी मंजुरी दिली केंद्र शासनाने तर नक्कीच आपल्याला 1 महिन्याची सुट्टी मिळणार आहे. कारण की आदिती तटकरे यांच्याजवळ जेव्हा संघटनेचे काही पदाधिकारी गेले त्यावेळेस त्यांनी सांगितले की केंद्र सरकारने जर सूचना दिल्या तर आम्ही नक्कीच अंगणवाडी सेविका मदतनीसांना मे महिन्यामध्ये पूर्णपणे सुट्टी देऊ आणि त्याच्या बदल्यात कोरडा आहार वाटप करू. पण केंद्राच्या सूचना येईपर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीसांना आपल्याला याचप्रमाणे सुट्टी ही राहणार आहे. म्हणजे 1 ते 15 तारखेपर्यंत मदतनीसांना आणि 16 ते 31 तारखेपर्यंत अंगणवाडी सेविकेंना. आता अंगणवाडी सेविका मदतनीस दोघीही माझा व्हिडिओ पाहत असेल तर ताईंनो, तुम्ही सुट्टींची अदलाबदली देखील करू शकताय. परंतु याच्यामध्ये दिलेल्या सूचनेनुसार
1 ते 10 तारखेपर्यंत आपल्याला पोषण ट्रॅकरच्या सर्व नोंदी करणे आवश्यक आहे. त्यामुळे सुट्टींची जरी अदलाबदली केली तरी ज्यांच्यावर जो कार्यभार असेल त्यांनी तो कार्यभार स्वीकारून ती पोषण ट्रॅकरचं पूर्ण काम करून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद बीड यांच्याकडून आलेले हे महत्त्वाचं परिपत्रक आहे. अंगणवाडी सेविका मदतनीसांना या वर्षीमध्ये तरी याच पद्धतीने सुट्टी भेटणार अशी आपल्यासमोर माहिती येत आहे. कारण की यावर्षी काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना जनगणनेचे काम लागणार आहे. त्यामुळे पूर्ण 1 महिना सुट्टी भेटणार नाही अशी वरिष्ठांकडून माहिती प्राप्त झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविकांना जनगणनेचं काम लागू शकते. त्यामुळे त्यांची सुट्टी रद्द होण्याची शक्यता जास्त आहे. आणि जरी ताईंनो जनगणनेमुळे जर तुमची सुट्टी रद्द झाली तर तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही. ज्यावेळेस जनगणनेचं काम पूर्ण होणार आहे त्यावेळेस तुमची सुट्टीची भरपाई देखील तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला जनगणनेचे कामाचा मोबदला देखील दिला जाणार आहे. तसेच जनगणनेदरम्यान जी तुमची मे महिन्याची सुट्टी जी वाया गेली ती सुट्टी तुम्ही पुढं कन्वर्ट करून घेऊ शकताय. त्यामुळे इथं भरपूर सेविकांचा फायदा होणार आहे. वरिष्ठांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंगणवाडी सेविकांना 10,000 रुपये हे भत्ता भेटणार आहे. म्हणजे जनगणनेच्या कामासाठी अंगणवाडी सेविकांना 10,000 रुपये भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि ज्या सेविकांना जनगणनेचं काम करायचे आहे, सुट्टीची गरज नाही, त्या सेविका ह्या काम करू शकतात. मदतनीस ताई देखील करू शकतात. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे. जास्तीत जास्त शेअर करा. आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांना सन 2026-27 या वर्षामध्ये उन्हाळी सुट्टी याच पद्धतीने मंजूर करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही संभ्रमात राहू नका की 1 महिन्याची सुट्टी भेटणार. जर 1 महिन्याची सुट्टी भेटली तर नक्कीच मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओसाठी लाईक करा आणि जास्तीत जास्त सेविकाताईपर्यंत योग्य माहिती पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.